नमस्कार सगळ्यांना, जय शिवराय. तर आज बघ आपलं खळ्यावरचं जे पूर्ण म्हणजे फार्मरचं पूर्ण जे आहे क्लिनिंग झाली आहे. कांदे बिंदे सगळे क्लीन करून सगळे चाळीमध्ये गेले. तर इथलं सगळं जे खाली राहिलेलं आहे एक्स्ट्रा गबाळ आहे कचरा वगैरे ते सगळं आपण इकडं उखाड्यावरती टाकून दिले. पूर्ण साफसफाई झाली. फक्त आता आहे ना मला इथली साफसफाई जी आहे ती करायची. कांग्रेस जे आहे ना ते उपटून घेतलं होतं. उपटल्यानंतर जे राहिले ना उन्हाने इतकं मस्त वाळून गेलं आहे सगळं. हे बघ पूर्ण गंज गंज झाले, वाळून गेले. थोडंसं सकाळी मी ना जाळलं होतं आणि आता थोडंसं इव्हनिंगच्या टायमिंगला म्हटलं जाळून घ्यावं. दिवसभर तर कडक ऊन राहतं, उन्हामुळं जाळायला बाहेर निघायला इच्छा होत नाही, तेव्हा आग पेटवायला काही इच्छा होईल. तर आपलं इकडचं समोरचं जे रान आहे ते नागरटीचं नांगरून झालं आहे पूर्ण. इकडचं जे आहे ते मला मी दाखवते. तर आज आपला गोऱ्याला पण शर्यतीसाठी गेले घेऊन. तर त्याच्यामुळं आज नागरटी इव्हनिंगच्या टायमिंगला बंद केली आहे. हे बघ इकडचं एवढं अर्ध झालं आहे, जेवढं दिसते बघा व्हाईट व्हाईट तेवढं राहिलं आता. फक्त इकडचं अर्ध झालं आहे. तर आपण जिथं घास केलेला होता ना तिथं आहे ना खोंड आणि थोडीशी मका टाकली होती. मी तुम्हाला ज्यावेळेस टाकली होती त्यावेळेस दाखवलं होतं. गव्हाला ज्यावेळेस आपण पाणी भरत होतो त्यावेळेस टाकलेली होती. तर आता जे आहे ना त्याला दाणे वगैरे आले होते. तर पप्पांनी मस्त आता कट करून घेतली होती मग सकाळी सकाळी. आणि त्याच्या म्हणजे ते राहून गेलं असतं नांगरायचं, त्याच्यामुळं मग ते लवकर सकाळी कट करून आणि सरळ थेटपर्यंत नांगरून घेतलं होतं. म्हणजे अर्धा अर्धा नांगरायला जास्त वेळ गेला असता, तिकडचं जे राहून गेलं असतं तर ते करून घेतले आता. आणि मला आहे ना शेडमध्ये हे जे आपलं मुक्त गोठा आहे त्याच्यामधले हा पूर्ण गंज जे आहे ते बाहेर टाकून जाळायचं आहे त्याला. काय ग पंकज? मम्मी ऐक ना, ये पैसे घे ना, मला सुट्टी दे. सुट्टी आईकडे दे ना, आई असेल ते. काय रे हा गंज पूर्ण जाळू तिकडं ओढून जाळायचं आहे. ननू काय रे? हे बघ आम्हाला काय आई हे बघ मम्मी, ही असली का नकली आहे खरंच? असली ना, आईकडे दे साव. काय आहे ग दीदी? काय आहे? माऊ आहे? कुठे आहे माऊ? बाला आहे? छोटं बाल आहे ना? कोणी आणलं ते? कोणी आणलं बाला? दादानी? मम्मी तुला हे छोटं नाही मला लागत एवढं. सगळ्यात छोटे दादा ते. अगं ते पहिले थोडंसं मोठं होतं, आता पाहिजे ना किती छोटं झालं. असं नसतं. बिमारी झालेली का? नाही रे, ठीक आहे सोडून देऊ. राहू दे आता. इथं आणलंय ना, इकडे तिकडे त्याला हात नको लावू. त्याची मम्मी घेणार नाही बरं का त्याला. मग घेतलं दुसरं. काय आहे ग? काय आहे? काय आहे? हा मग मग पडशील. दाखव. ननू तर हे बघ इकडं सकाळी सकाळी ना साफ वगैरे साफसफाई करून घेतली. त्याच्यामुळं मग मांजरीने पिल्लं जे आहे ते जागा बदलली, इथं आणून ठेवले. हाय का रे? मधी गेलंय ना ते पत्र्याच्या आडूशाला. जवळ माझे पण मग आपण बोलत इकडे ग. काय नाही का मी का म्हणले रे बाबा. नको ना तू पत्र लागा इकडं व्हायचं. जाऊ दे, बसलेलं असेल ते बसू दे. बाळाला बी सोडून दे. तिथं सोडून दे दीदी त्याला पण. द्या सोडून. मम्मी याची हड्डी लगेच हाती येते. बारीक झालेलं आहे ते त्याच्या मम्मीकडून. दर बरं हात नको बाबा, मला भीती वाटते. अरे लाव ना एक नाही काही नाही करणार. हात लाव लाव लाव. छान आहे. एकदा घे एकदा नको नको घे 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 बाळा घे. बाला वाव कसे वाव आहे ना. नको.